आपल्याला तयारीच नाही करायची. म्हणजे हे बघा, मी आणखीनही सांगतो, नवख्या लोकांनी पूर्वतयारी असल्याशिवाय अजिबात भाषण करायचं नाही. बरं, पूर्वतयारी करणे म्हणजे काय हेच माहीत नाही. पूर्वतयारी करणं म्हणजे काय बरं? बरं, भाषणाची तयारी करणं म्हणजे नेमकं काय करायचं सांगा बरं? भाषणाची तयारी करायची म्हणजे नेमकं काय करायचं? पण तुम्ही चुकीची पद्धत सगळेजण वापरता. भाषणाची तयारी करणे म्हणजे भाषण पाठ करणे. चूक. भाषण पाठ करणं म्हणजे भाषणाची तयारी करणं नाही. ती तर घोकणपट्टी झाली. तुम्हाला काही काही गोष्टीचा अर्थ बी माहीत नसतंय, पण पाठ करायचंय आणि बोलायचंय. अरे अर्थ माहिती आहे का? अर्थ माहीत नाही. अर्थेविना पाठांतर कासया करावे आणि व्यर्थची मरावे घोकून या. अर्थ जर पाठ नसेल तर कशाला पाठ करता? तुम्ही एखादं स्लोगन पाठ केलं, तुम्ही एखादी चारोळी पाठ केली, तुम्ही एखादा अभंगाची ओळ पाठ केली किंवा तुम्ही ज्ञानेश्वरीतली एखादी ओळ पाठ केली तर त्याचा अर्थ समजून घ्या. शेरो शायरी पाठ केली भाषणात वापरण्यासाठी, त्याचा आधी अर्थ समजून घ्या. आणि अर्थ जर माहीत नसेल तर त्या पाठांतराचा काय उपयोग आहे? चांगलं भाषण व्हावं ही संकल्पना, हा विचार, हे स्वप्न हे 90% लोकांच्या मध्ये असतं. चांगलं भाषण आलं पाहिजे, चांगलं भाषण आलं तर भारी होईन आपलं, हे स्वप्न, हे ध्येय, ही संकल्पना, हा विचार 90% 95% लोकांच्या मनात असतोच. पण चांगलं भाषण करण्यासाठी जी मेहनत घ्यायची आहे, जो सराव करायचा आहे, जे सातत्य ठेवायचं आहे, हे फक्त 5% लोकांकडे असतं. आणि तेच 5% लोक यशस्वी आहे जे त्यांनी पाहिलेलं स्वप्न साकार करण्यासाठी मेहनत घेत आहेत, सराव करतायत, सातत्य ठेवतायत. हे बघा, वक्तृत्वात तर तुम्हाला सराव खूप महत्वाचा आहे. आता बऱ्याच लोकांना काय वाटतं माहिती आहे का? बघा, इथं चुकीचं काहीतरी, चुकीच्या दिशेनं जात आहे तुम्ही बरेच लोक. आता मी कधी भेटलो तर मलाही लोक बोलतात की चांगलं भाषण येण्यासाठी वाचन लागतं, नाही का? नाही हो, पण वाचन असल्याशिवाय माणूस चांगला बोलू शकत नाही. मी आता ऐकून घेतो, मला कुणी भेटतं आणि सहज बोलून जातं. आता मी तो प्रशिक्षक असल्या कारणानं लोक मला भेटतात आणि त्या संदर्भात लगेच बोलून जातात, मन मोकळं करून जातात. नाही हो सर, तुम्ही शिकवता बरं का भाषण चांगलं, पण वाचन असल्याशिवाय माणूस भाषण करू शकत नाही. मी पुन्हा पुन्हा सांगतो, वाचन असणारी माणसं ढिगभर पडलेत, ते चांगलं बोलू शकत नाहीत. ही कला आहे, कला. कलेला थोडं आकार दिला पाहिजे, कलेला सराव लागतो, कलेला सातत्य लागतं. कलेला फक्त वाचनच करून कला विकसित होत नाही. फक्त वाचन करून माणूस भाषण करू शकत नाही. प्रचंड वाचन आहे, खूप विद्वत्ता आहे, खूप नॉलेज आहे, आणि त्याला भाषण चांगलं जमत नाही. असे कित्येक लोक आहेत. प्रचंड नॉलेज आहे, प्रचंड वाचन आहे, प्रचंड विद्वत्ता आहे, पण तो चांगला भाषण नाही करू शकत. तो पंडित आहे, तो विद्वान होऊ शकतो, तो वक्ता होऊ शकत नाही. तो पंडित होऊ शकतो, तो वक्ता होऊ शकत नाही. तो विचारवंत होऊ शकतो, तो वक्ता होऊ शकत नाही. मग वक्ता होण्यासाठी काय करावं लागेल? वक्ता होण्यासाठी वक्तृत्व कलेला आकार द्यावा लागेल. असे काही लोक आहेत जास्तीचं वाचन नाही. असे काही लोक आहेत जास्तीचं वाचन नाही, जास्तीचा अभ्यास नाही, पण चांगलं भाषण करतात. चांगले व्हायरल आहे सोशल मीडियावर, पण त्या कलेमुळं. म्हणजे कला एकीकडं, अभ्यास एकीकडं. अभ्यासानं तुम्ही विचारवंत व्हाल, तुम्ही पंडित व्हाल, पण तुम्ही वक्तेच व्हाल असं अजिबात नाही. तुम्हाला दोन्हीतला फरक कळला का? अभ्यास एकीकडं आणि वक्ता एकीकडं. प्रत्येक अभ्यास करणारा माणूस, वाक्य नीट ऐका,
प्रत्येक अभ्यास करणारा माणूस वक्ता असतोच असं अजिबात नाही, आणि प्रत्येक वक्त्याचा अभ्यास असतोच असं बी अजिबात नाही. कळतंय का? वक्ता असणारा त्याचा अभ्यास असतोच असं अजिबात नाही. वरवरचा अभ्यास असणारा सुद्धा वक्ता असतो, आहे की नाही? तो प्रसिद्धही असतो पण त्याचा अभ्यास नसतो. हे दिसतंय की नाही चित्र तुम्हाला? आता तुम्ही आता सोशल मीडिया काढलं ना तर कीर्तनकार दिसतील. मायबापाला सांभाळा, बायकोला सांभाळा, नवऱ्याचा अपमान करू नका असलं बोलणारेच आहे सगळे. वरवरचा अभ्यास आहे पण प्रसिद्ध झाले का? जगात जे चालतंय तो कंटेंट त्यांनी काढला, लोकांपर्यंत गेले, अभ्यास काहीच नाही केला पण ते प्रसिद्ध झाले. बोलण्याची कला आहे त्यांच्याकडे, अभ्यास कमी आहे. असे काही वक्ते आहेत आज, स्फोटक काहीतरी बोलले, बोलण्याच्या कलेनं लवकर प्रसिद्ध झाले, ते आज मोबाईलवर दिसतात. पण असे काही लोक आहेत खूप विद्वान आहेत वो, पण घरात पडू नयेत. त्यांना कला नाही जमली. बोलू का? खूप असे काही राजकारणामध्ये निष्णात राजकारणी लोक आहेत पण ते पुढे नाही गेले. आणि असे काही लोक आहेत राजकारणातलं काही वांग कळत नाही त्यांना, पुढे गेलेत, फक्त भाषण चांगलं जमतंय. लक्षात आले का तुमच्या? अभ्यास वेगळा, कला वेगळी. तुम्ही कलेला महत्व द्या, अभ्यासाला दिलं तर उत्तमच ना. तुम्ही कलेला महत्व द्या. मी तर या मताचा माणूस आहे. तुमची विद्वत्ता जर तुमच्या पुरतीच मर्यादित असेल, त्याचा या जगाला काही उपयोग होत नसेल तुमच्या वक्तृत्वाच्या माध्यमातून, तर तुमची विद्वत्ता काय कामाची? तुमच्याकडे आहे तेवढं नॉलेज जर तुम्हाला चांगलं सिद्ध करता येत असेल तर ते जगाच्या तर कामाला येईल. पण तुम्ही लय पंडित आहेत पण घरी बसूनच आहेत. तुम्ही ज्ञान मिळवलं आणि ते ज्ञान घेऊनच गेलात तुम्ही, एक दिवस संपलं तुमचं ज्ञान, तुमच्यापुरतंच मर्यादित राहिलं. अरे तुमच्याकडे आहे ते ज्ञान जर लोकांच्या कामाला आलं तर त्या ज्ञानाचा तरी लोक उपयोग होईल ना त्याचा. म्हणून तुम्हाला कला महत्वाची आहे. आता तुमची काय मानसिकता असते माहिती आहे का? सर आमचा अभ्यास बी नाही, आमचं वाचन बी नाही, आम्हाला बोलता बी येत नाही, काहीच नाही. हे बघा, वाचन असावं असं काहीच नाही. तुम्हाला बोलता येणं वेगळं, अभ्यास वेगळा. डोक्यातून पहिलं हे काढा आधी की लय अभ्यास लागतो भाषण करायला. अजिबात नाही. तुमच्या भाषणात आणि तुमचा अभ्यास ऐकायचा आहे कुणाला? तुमचं नॉलेज ऐकायचंय कुणाला? अहो सध्याच्या घडामोडीवर तुम्हाला 5-2 मिनिटं बोलता यावं, तुम्ही बोलतात चांगलं बोलतात तुम्ही. जे घरी बोलतात, जे मित्रांमध्ये बोलतात, जे 4 चौघात बोलतात, जे कॉलेजच्या कट्ट्यावर बोलतात, जे गावातल्या वाट्यावर बोलतात ना, तेच माईक मध्ये बोला. उगा एनर्जी तिकडे बोलायला नका खर्च करू. आणि एक तळमळीनं बोलतो, ट्रेनिंग सुद्धा घेताना कुठेही घ्या पण तो ट्रेनर खरंच त्याच्यामध्ये अभ्यास आहे का याचा ते तपासून घ्या. आता पुणे मुंबईला तर अनेक ट्रेनर झाले भाषण शिकवणारे. मला एक जणाचा फोन आला, सर मी सुद्धा आता वक्तृत्वाचे क्लास सुरू केलेत. वक्तृत्वाचे नाही र म्हणलं रताळ्या, वक्तृत्वाचे. वक्तृत्व शिकवणाऱ्या लोकांना सुद्धा उच्चारता येत नाही. मी तुम्हाला बोललो ना की आता फक्त बऱ्याच गोष्टीचा नुसता बाजार झालाय, परिपूर्णता नाही. योग्य त्या माणसाकडे जर म्हणजे चुकीच्या माणसाकडे गेलात तर मात्र दिशाहीन प्रवास होईल. दिशाहीन. तुम्हाला एक उदाहरण देतो. MPSC UPSC क्रॅक न करू शकणारा माणूस MPSC UPSCचे क्लास घेते. एखादा जर त्याला खरंच त्यातला अनुभव घेतलेला असेल ना तर तो बेटर आहे. सचिन तेंडुलकरनं शिकवलं ना क्रिकेट कसं खेळलं पाहिजे तर ते बेटर आहे, बेस्ट आहे. अमिताभ बच्चनने शिकवलं ना अभिनय कसा करावा तर ते बेस्टच आहे. जो अभिनयात पुढे गेलाच नाही त्यानं शिकवायचा अभिनय कसा करावा. जो वक्तृत्वात पुढे गेलाच नाही त्यानं शिकवायचं वक्तृत्व कसं असावं. होतं काय, जाहिरातीला बळी पडता मग तुम्ही.
आणि माझी एक अगदी मनातून तळमळीनं तुम्हाला विनंती असेल, तुम्ही सगळं एकीकडं आणि वक्तृत्व एकीकडं इतकं महत्त्व त्याला दिलं पाहिजे. सगळं एकीकडं आणि वक्तृत्व एकीकडं.